आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। महा जॉब अलर्ट या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपण रोज नवनवीन सरकारी नोकरीच्या संदर्भात अपडेट देत असतो। आज आपण मुंबई उच्च न्यायालय यांच्या खंडपीठ नागपूर यांच्या आस्थापनेकरिता निघालेल्या मेगा जाहिराती संदर्भात सविस्तर माहिती बघणार आहोत। लिपिक पदाची परीक्षा कशी होणार व अभ्यासक्रम कसा असणार ते पण बघूया। लिपिक पदाकरिता खालील अभ्यासक्रमावरील वस्तुनिष्ठ प्रकारच्या बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश असलेली स्क्रीनिंग म्हणजे लेखी चाचणी परीक्षा होईल। 1. मराठी विषयावर व्याकरण, वाक्याची रचना आणि शब्दांचा वापर इत्यादी विषयांवर एकूण 10 प्रश्न 10 गुणांना असतील। 2. इंग्रजी विषयावर शब्दलेखन, स्पेलिंग करेक्शन, इंग्रजी व्याकरण, वाक्याची रचना आणि शब्दांचा वापर इत्यादी विषयावर एकूण 20 प्रश्न 20 गुणांना असतील। 3. जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान या विषयावर रोजच्या घडामोडींवर प्रश्न आणि अनुभव, विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचे कार्यक्षेत्र आणि इतिहास आणि विशेषतः भूगोल, भारताचा भूगोल, महाराष्ट्र भूगोल इत्यादी विषयावर एकूण 10 प्रश्न 10 गुणांना असतील। 4. जनरल इंटेलिजन्स म्हणजे सामान्य बुद्धिमत्ता चाचणी, प्रश्न परिमाणात्मक योग्यता इत्यादी चाचणी या विषयावर एकूण 20 प्रश्न 20 गुणांना असतील। 5. अर्थमॅटिक म्हणजे अंकगणित या विषयावर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, विभागणी, सरासरी, टक्केवारी आणि दशांश अपूर्णांक इत्यादी विषयावर एकूण 20 प्रश्न 20 गुणांना असतील। 6. कम्प्युटर म्हणजे संगणक विषयावर संगणक संबंधित सामान्य प्रश्न या विषयावर एकूण 10 प्रश्न 10 गुणांना असतील। अशा प्रकारे एकूण 90 गुणांची स्क्रीनिंग लेखी परीक्षा होईल। मराठी भाषेशी संबंधित प्रश्न मराठी भाषेत असतील व इतर सर्व स्क्रीनिंग लेखी परीक्षेचे प्रश्न इंग्रजी भाषेतील असतील। एकूण 90 गुणांची स्क्रीनिंग लेखी परीक्षा होणार असून उत्तीर्ण होण्यासाठी किमान 45 मार्क आवश्यक आहे। परीक्षेसाठी कालावधी 1 तासाचा असणार आहे। संगणकावर इंग्रजी टायपिंग चाचणी होणार आहे। अंदाजे 400 शब्द असलेला उतारा दिलेला असेल। इंग्रजी टायपिंगची 20 गुणांची परीक्षा होणार आहे। त्यात पास होण्यासाठी 10 गुण आवश्यक असणार आहे। त्या चाचणीकरिता वेळ फक्त 10 मिनिटांचा असणार आहे। व्हिवाव्होससाठी 40 गुण असणार आहे। वेळापत्रक, चाचण्यांचे ठिकाण, व्हिवाव्होस आणि सर्व टप्प्यावर भरती प्रक्रियेचे निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच http://bombayhigcourt.nic.in वर प्रकाशित केले जातील।